नमस्कार, बोल अनमोल या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। एका शेतकऱ्याला 2 मुली असतात। त्याने दोन्ही पण मुलींचे लग्न लावून दिले। एका मुलीचे लग्न त्याने कुंभारासोबत लावून दिलं आणि दुसऱ्या मुलीचं लग्न त्याने शेतकऱ्यासोबत लावून दिलं। एके दिवशी तो शेतकरी आपल्या दोन्ही पण मुलींना भेटण्यासाठी गेला। पहिल्यांदा तो कुंभारच्या घरी गेला आणि त्याची मुलगी त्याच्या वडिलांना पाहून म्हणाली की बाबा, यावर्षी तुम्ही आपल्या देवाला प्रार्थना करा की पाऊस कमी पडावा, कारण जर जास्त पाऊस पडला तर आमचं नुकसान होईल आणि कमी जर पाऊस पडला तर आम्हाला भरपूर उत्पन्न भेटून पैसे पण येतील। तर तिचे वडील तिला म्हणाले, ठीक आहे बाळा, मी घरी गेल्यावर देवाला प्रार्थना करतो। नंतर तो दुसऱ्या मुलीकडे, जी शेतकऱ्याला दिलेली होती, तिच्या घरी गेला। तिथे गेल्यावर ती दुसरी मुलगी तिच्या वडिलांना म्हणाली की बाबा, तुम्ही देवाला प्रार्थना करा की ह्या वर्षी खूप भरपूर पाऊस पडावा, कारण का आम्ही शेतात खूप सारी पेरणी केली आहे। जर जास्त पाऊस पडला तर आम्हाला उत्पन्न भेटेल आणि त्यातून आम्हाला खूप सारे पैसे पण भेटेल। तिच्या वडिलांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले की ठीक आहे बाळा, मी घरी गेल्यावर देवाला प्रार्थना करतो। त्या दिवशी संध्याकाळी तो शेतकरी घरी आला आणि घरी आल्या विचार करू लागला की नेमकं देवाला कोणत्या मुलीसाठी प्रार्थना करावी, त्याला काही समजत नव्हतं। दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याने त्याच्या दोन्ही पण मुलींना बोलवून घेतलं। पहिल्यांदा तो कुंभारवाले मुलीला म्हणाला की हे बघ बाळा, जर यावर्षी जास्त पाऊस पडला तर तू काळजी करू नकोस, आणि समजा कमी पाऊस पडला तर तुझ्याकडे जेवढे पण उत्पन्न येईल त्यातले थोडेफार उत्पन्न तुझ्या बहिणीला दे, कारण का जर कमी पाऊस पडला तर तुझ्या बहिणीची पेरणी व्यवस्थित होणार नाही। त्यानंतर तो शेतकऱ्याला ज्या मुलीला दिलं होतं त्या मुलीला म्हणतो की हे बघ बाळा, जर यावर्षी जास्त पाऊस पडला तर तुझ्या उत्पन्नातून जेवढे पैसे येतील त्यातील काही पैसे तुझ्या या दुसऱ्या बहिणीला दे। मग त्यामुळे काय होईल, दोघी पण सुखी आणि आनंदी राहतात। आयुष्य म्हणजे एकमेकांना देणे आणि पुढे चालणे। धन्यवाद।